विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. की पहिल्यांदा मला एक तुम्हाला रिझल्ट दाखवायचा आहे. 10वीचा स्कोर या मुलाचा मी तुम्हाला दाखवतो. व्यवस्थित लक्ष द्या. छोटासा व्हिडिओ आहे. पण व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगतोय, काय व्हायला लागलंय, की ड्रॉपर्सवर संशय घ्यायला लागलेत लोकं म्हणूया आपण. म्हणजे काय व्हायला लागलंय, की 12वीत कमी मार्क आहेत आणि मग एमएसटी सीईटी मध्ये कसे काय चांगले मार्क पडले? स्कॅम केलाय काहीतरी. प्रत्येकावर संशय येतोय. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, शेकडो कॉमेंटमध्ये 2-3 कॉमेंट तर मला असे दिसतायत, की ती मुलं म्हणतायत, की "सर आम्हाला 12वीत कमी मार्क आहेत. आम्ही ड्रॉप घेतला. मन लावून अभ्यास करून चांगले मार्क पाडलेत. आमच्यावर संशय घेतला जातोय." चुकीचं आहे. मला हे प्रूव्ह करून तुम्हाला दाखवायचं आहे. आता हा जो स्टुडंट आहे ना, याचे तुम्ही 10वीचे मार्क बघा. ओके. तर याला 10वीला मॅथ्समध्ये फक्त 50 मार्क आहेत. फक्त 50 मार्क आहेत आणि सायन्समध्ये 53 आहेत. ओके. सायन्समध्ये किती स्कोर आहे त्याचा? 53. खूप कमी स्कोर आहे. खूप कमी स्कोर आहे. ओके. पण मला तुम्हाला काय सांगायचंय, नीट लक्ष द्या बरं का. मी काय म्हणतोय बघा, 10वीला किती मार्क आहेत? 50. येतो ना संशय? मग सीईटीला त्याला किती पडलेत? मी तुम्हाला सांगतो. सीईटीमध्ये बघा, मॅथ्स, फिजिक्समध्ये 95% केमिस्ट्रीमध्ये 97 आणि मॅथ्समध्ये 94. ओव्हरऑल 95.87% ओके. माझ्या ऑफलाईनचा स्टुडंट आहे. त्यानं 2 वर्ष कष्ट काय केले ते मी बघितलेत. मॅथ्समध्ये त्याला बघा बोर्डच्या एक्झाममध्ये 94 आहे. मग इथं संशय घ्यायला जागाच उरत नाहीये. म्हणजे तुम्हाला 12वीला कमी मार्क पडले, पण 10वीला तर नक्की चांगले मार्क असतील. 10वीला कमी मार्क असू दे, 12वीच्या बोर्डमध्ये चांगले मार्क पाडाल ना. येते का लक्षात? बघा फिजिक्समध्ये पण 84 आहेत, केमिस्ट्रीमध्ये पण 80 आहेत. मी तुम्हाला सांगतो 2 वर्षापैकी 11वीत पण छान अभ्यास त्याने केला. 12th मध्ये तर तो 24 तास आमच्याकडे राहायलाच होता क्लासमध्ये. क्लासचंच हॉस्टेल त्यानं जॉइन केलं होतं. दिवसभर क्लासमध्येच अभ्यास करत होता. म्हणजे मला तुम्हाला काय सांगायचं आहे, की इथं डाऊट घेतला जातोय. बऱ्याचशा मुलांवर डाऊट घेतला जातोय. पण ते योग्य नाहीये बाळांनो. सगळेच दोषी नाहीयेत. पण म्हणता ना, की सुक्यावर ओलेही जळले जाते. तसा त्रास होतोय. पण आता आपला हा जो लढा आहे, तो योग्य दिशेने चालू आहे. मग अशा वेळेस मी तुम्हाला सांगतो, जस्टिस फॉर ड्रॉपर मी असं का लिहिलंय? कारण या ड्रॉपरमध्ये बरेच जण प्रामाणिक आहेत. इव्हन माझ्याकडे आता या वर्षी ऑफलाईनला ओके 4 ते 5 मुलं अशी आहेत, की ज्यांना कमी मार्क पडलेत बोर्डच्या एक्झाममध्ये. पण त्यांना 10वीला चांगले मार्क आहेत. एकही 90% खालचा नाहीये. तेव्हा त्यांना चांगले मार्क सीईटीत आता पडणार आहेत. कारण सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 पर्यंत अभ्यास करतायत. म्हणजे ड्रॉप घेतलेल्या मुलांपैकी मी माझ्या अनुभवातून सांगतो 10 ते 15% रिझल्ट लागतो ड्रॉपचा. होय. 10 ते 15 किंवा 20% म्हणूया आपण. म्हणजे 100 पैकी 20-25 मुलांचा चांगला रिझल्ट लागतो. बाकीच्यांचा परत लागत नाही. का? लास्ट मोमेंटला गडबड करतात लक्षात घ्या. पण ज्यांचा रिझल्ट चांगला लागलाय, ज्यांनी प्रामाणिकपणे काम केलंय, बिलकुल घाबरू नका. मी तुम्हाला सांगतो काहीही तशी घाबरायची गरज नाहीये आणि कुणीही तुम्हाला ब्लेम करतं. तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही प्रामाणिक आहात, विषय संपला लक्षात घ्या. आणि मलाही माहित आहे, की मी आता तुम्हाला उदाहरण दाखवलं, की प्रामाणिकपणे प्रयत्न केला की यश मिळते. पण एक लक्षात घ्या, मी तुम्हाला दाखवतो काय झालंय, किती आहेत? 95.87 ओके. पण तुम्हाला 10वीला खूपच कमी मार्क आहेत आणि त्या मुलाकडून आम्ही काय 99.99 ची अपेक्षा नव्हती केली किंवा 100. तुम्ही डायरेक्टली एवढी जंप करू शकत नाही, हेही माझं म्हणणं आहे. हो, हेही माझं म्हणणं आहे. आता माझ्याकडे अशीही मुलं आहेत, की ज्याचं 99 थोडक्यात हुकलंय. 98.8 पडलेत. 98.6 आहेत, 98.5 आहेत. आम्हाला वाटलं होतं ही आरामात 99 क्रॉस करणार. ऐन परीक्षेत काही ठिकाणी जम्बलिंग झालं थोडंसं किंवा पॅनिक अटॅक किंवा सीईटी सेल कडून नाही का ते नॉर्मलायझेशन नावाखाली गोंधळ झाला लक्षात घ्या. मग इथं ह्या गोष्टीमुळे 99 सुद्धा अचीव्ह करायला जमलं नाहीये. जे टॉपर होते एक्स्ट्राऑर्डिनरी होते. होय. जे टॉपर आहेत 99.33, 99.48 अशा पर्सेंटाईलची मुलं सुद्धा बघितलेत. काय काय एक्स्ट्राऑर्डिनरी आहेत. ते 10वीला कमी असतील तर 12वीत पाडलेत त्यांनी. 12वीला कमी असतील 10वीत त्यांचे चांगले असतील मार्क म्हणूया आपण. पण 10वीला बी कमी आहे, काठावर पास आहे. 12वीला बी कमी आहे आणि सीईटीत 100 हे नाही चालणार लक्षात घ्या. सीईटीत 100 चालणार नाही. मी तुम्हाला सांगतो मग ते काय म्हणूया आपण हे मॅजिक आहे मॅजिक आणि मॅजिक सीईटीत होत नाही. तर मग फ्रॉड झालाय लक्षात घ्या. ओके. आणि मग त्यांनी चौकशीला सामोरे जावं लागणार आहे. आणि या गोष्टीची आता सीआयडी चौकशी होणार. होणार म्हणजे व्हायलाच पाहिजे आणि हे थांबणार नाहीये लक्षात घ्या. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आवाज उठवायचा आहे. त्यासाठी कुठेही तुम्हाला जंतर मंतरवर जायची गरज नाही लागणार आपल्या महाराष्ट्रात लक्षात घ्या. आपल्याला सपोर्ट मिळतोय. ओके. जे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आहेत त्यांच्याकडून रिस्पॉन्स आलाय. तुम्ही तो राहुल कुलकर्णी सरांचा व्हिडिओ बघा. ओके. त्या व्हिडिओला हाईप करा. ओके. तुमच्या WhatsApp स्टेटसला हे व्हिडिओ ठेवा.
हे जे राहुल कुलकर्णी सरांचे व्हिडिओ आहेत, आता ते व्हिडिओज मी तुम्हाला सांगू का? ऍक्च्युली सांगतो मी, माझ्याकडे होते ते व्हिडिओ, म्हणजे तुमच्याकडे पण आहेत ना, YouTubeवर आहेत ते व्हिडिओ, लक्षात घ्या. तुम्ही ते बघा, स्टेटसला ठेवा, Facebookवर शेअर करा, WhatsAppला शेअर करा. ज्यांची मुलं 9वी, 10वी किंवा 11वी, 12वी सध्या आहेत, अशा पालकांनी सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत. पुढच्या वर्षी आपल्याला भोगावं लागेल ते, लक्षात घ्या. आणि थोड्यावरून 2021 पासून हे प्रकरण सुरू झालेत आणि यावर्षी 400-500 मुलं टॉपर्स लिस्टमध्ये घुसले. तरी बाळांनो, 400-500 आकडा मोठा नाहीये. आणि हे सगळे काय करणार सांगू का? हे सगळे मिळून सीओईपीचं नाव बदनाम करणार आहेत, लक्षात घ्या. 4 वर्षांनी असं होणार आहे की सीओईपीतल्या मुलांना प्लेसमेंट नाहीये, सीओपीत कंपनीज येत नाहीयेत, व्हीजीटीआय मध्ये कंपन्या येणार नाहीयेत, पीआयसीटी मध्ये येणार नाहीयेत. का नाही येणार? ते म्हणणार इथं ते नाहीच आहे टॅलेंट, म्हणणार आहेत ती लोक. कसे काय येतील? मी तुम्हाला सांगतो, एनव्हीडीआय कंपनी कुठली आहे, बरोबर आहे, सेमीकंडक्टर काहीतरी तयार करते, पुण्यातल्या नामवंत कॉलेजमध्ये आली होती. ओके, 1200 मुलांनी अप्लाय केलं होतं, एक मुलगा सिलेक्ट झालाय. कॉलेजचं नाव तुम्ही सर्च करा आणि तुम्ही जरा माहिती काढा. ऍक्च्युली मी असं ऐकलेलंच आहे, त्यामुळे कॉलेजचं नाव सांगत नाही इथं, पण बऱ्याच लोकांकडून ऐकलंय, त्यामुळे तुम्ही चौकशी करा. मग 1200 पैकी एक मुलगा सिलेक्ट झालाय, काय अवस्था ही लक्षात घ्या. मग 4 वर्षांनी काय वेगळं होणार आहे? तेच होणार आहे ना. मग आपल्याला सीओपीला जपायचंय, व्हीजीटीआय. ओके, इथून आपल्या देशाचं भविष्य बाहेर पडतंय, लक्षात घ्या. सिरियसली, म्हणजे भविष्यासाठी तरी विचार केला पाहिजे आपण. आणि हे जे आहेत नमुने, ओके, यांच्या विरुद्ध कारवाई व्हायलाच पाहिजे. पण त्याचबरोबर बाळांनो, आहेत अशी मुलं की ज्यांचा रिझल्ट चांगला आहे, 12वीत कमी होते, ड्रॉप घेतला होता. पण ड्रॉप घेऊन 1 वर्ष तयारी करून त्यांनी चांगला स्कोर आणलाय. असं नाही की 12वीत बोर्डाला कमी आहेत आणि 40 दिवसात अभ्यास करून 100% आहे. नाही होत. नाही होत, लक्षात घ्या. हा, 92, 93, 95, 96 पर्यंत मान्य करेन मी, पण 99.999 नाहीच आहे, लक्षात घ्या. मग मी सांगतो, या मुलांच्या बरोबर आम्ही आहोत, काळजी कोणी करू नका. पण आता यश मिळायला लागलंय, थांबून चालणार नाहीये. तुमचा सपोर्ट हवाय. ऑल द बेस्ट.